नमस्कार शेतकरी मित्रांनो, अमृत पॅटकचे जनक अमृतरावजी देशमुख आणि त्यांचे सुपुत्र दिनेशभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या सहकार्यामुळे त्यांनी असे अटोकाट प्रयत्न केल्यामुळे त्यांनी अशी त्यांच्या पद्धतीमध्ये विकसित केलेली अमृत पॅटर्न ही संकल्पना आणि त्याला ते सत्यामध्ये उतरवली आणि त्याचाच प्लॉट आपण आपल्या शेतामध्ये तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, हे बघू शकता, गव्हाचे हे 7 तास आपण लागवड केली, त्याच्यानंतर 1 तास असं मोकळी सोडलं, त्याच्यानंतर परत हे 7 तास अशी लागवड केली, त्याच्यानंतर असं परत असं मोकळी सोडलं। तर शेतकरी मित्रांनो, असं आपण गव्हाची लागवड केली होती 17 नोव्हेंबरला। आपण यापूर्वी आपल्या शेतामध्ये असं गव्हाचं इतकं असं ब्रँचेस केलेलं पीक आणि एकदम उच्च क्वालिटीचं असं ग्रीननेसचं पीक अद्याप देखील आपल्या शेतामध्ये आपण बघितलेलं नव्हतं। आपण त्यांचे व्हिडिओ बघून त्यांची परिपूर्ण माहिती घेतल्यानंतर आपण लागवड केली होती। त्यामध्ये 17 नोव्हेंबरला ही लागवड केली, त्याच्यानंतर आपण त्याला स्प्रिंकलरद्वारे पाणी केलं। स्प्रिंकलरद्वारे पाणी केल्यानंतर त्याला आपण खत दिलं होतं। खत देऊन कोडपणी केली होती। कोडपणी केल्यानंतर आज हे 40 दिवसाचं पीक आहे आणि याला एक स्प्रे घेतला होता। त्यांनी जे सांगितला होता दिनेश भाऊनी, त्या संबंधित आपण एक स्प्रे घेतला आणि तुम्ही बघू शकता, हे बघा, असं एकदम जबरदस्त असं पीक। पूर्ण आपला 1 एकरचा प्लॉट आहे। 1 एकरच्या प्लॉटमध्ये हे असं संपूर्ण पीक असं जबरदस्त असं दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अमृत पॅटर्नची जर तुम्हाला लागवड करायची असेल तर प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करून घ्या अमृत पॅटर्न। त्या ॲप्समध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला परिपूर्ण मशागतीपासून पीक काढणीपर्यंत संपूर्ण माहिती ही आपल्याला मिळणार आहे। तर मित्रांनो, एका साधारण शेतकऱ्याने अहोरात्र झटून काबाड कष्ट करून दिवस रात्र एक करून त्यांनी आपल्या शेतकरी मायबापसाठी, आपल्या शेतकरी पुत्रासाठी, आपल्या शेतकरी बंधूसाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी आपलं काहीतरी आपण समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो, ह्या उद्देश मनामध्ये साठवून आपल्या शेतकऱ्यांचं काहीतरी उन्नती झाली पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे, कुठंतरी 2 पैसे त्याच्या पदरात पडले पाहिजे। नुकसानीचा काळ हा त्याच्या सतत त्याच्या अंगावर कोसळला असल्यामुळे त्यांनी हे पद्धत विकसित केली। त्यांचे नाव आहे अमृतरावजी देशमुख। यांनी अशी विकसित करून ही संकल्पना सत्यात उतरवली व आज लाखो शेतकरी हे अमृत पॅटर्नने नियोजन करतात आणि आपले उत्पादन हे दुप्पट करतात। त्यामध्येच माझं हे प्रथम वर्ष आहे। मीनं कापूस लागवड केली होती 6 बाय 3 बाय 1। हे बघा, हे इकडं तुम्हाला कापूस दिसेल, हा कापूस आहे ना, तुम्हाला जवळून दाखवतो कापूस। कापसाचं आपण पाऊण एकरामध्ये 5 क्विंटल हे पहिल्या वेचामध्ये उत्पन्न काढलं, पाऊण एकर 5 क्विंटल। आता परत हा 5 क्विंटलचा वेचा दुसरा होणार आहे, त्याच्यानंतर परत पुन्हा 5 क्विंटल परत होणार आहे। म्हणजे आपण एकरी 15च्या समोर पहिल्या वर्षीच जाणार आहोत। तरी आपण त्यांना सांगितली होती की तार काठी बांबून बांधा लागते। तर माझ्या परिसरामध्ये जितका काही कापूस शेतकऱ्यांचं पीक आहे, तेवढ्या शेतकऱ्यांचं पीक हे पूर्ण उभं आहे। कारण उभं कशामुळे 3 बाय 3वर आमच्याकडे लागवड राहते, तर त्यांना बोंड कमी आहे। बोंड कमी असल्यामुळे हे झाड उभं राहू शकते, पण माझ्या शेतातील कापसाच्या झाडाला 100पर्यंत बोंड, काहीला 100च्या पलीकडे गेली। त्यामुळे ते बोंडचं वजन हे झाड सोसू शकलं नाही। त्यामुळे पूर्ण प्लॉट हे बघा, जमिनीला असा पूर्ण टेकून मधामधून मोडून पडला आहे। आणि त्याच्यानंतर आपण त्याचं उत्पादन बघूनच आपण त्यांचे व्हिडिओ तर देखील बघितले, पण आपण स्वतः प्रॅक्टिकल केल्यानंतर आपल्याला आत्मविश्वास आला की ह्या पद्धतीमध्ये आपले एक तर 2 रुपये वाचत आहे, त्याच्या पलीकडे जाऊन 2 रुपये जास्त मिळत आहे। 2 रुपये जास्त कसे मिळत आहे? आपलं स्प्रे हा स्वस्त असतो आणि नियोजन पूर्ण काटकसरीने हे नियोजन आहे। त्यामुळे उत्पन्न जास्त झाल्याने आपल्या पदरामध्ये 2 रुपये जास्त पडतात व खर्चामध्ये कमी असल्यामुळे हे अत्यंत लाभदायक असं शेतकऱ्यांना अमृत पॅटर्न आहे। तर आपण हे गव्हाचं पीक असं केलेलं आहे, बघा, एकदम जबरदस्त असा प्लॉट झालेला आहे। तर याचं आपण परिपूर्ण तुम्हाला किती उत्पन्न निघेल या संबंधित देखील तुम्हाला माहिती देणार आहोत।
हे बघा, हे असं एकदम बढिया असं पीक अमृत पॅटर्न तयार केल्यानंतर हे असं झालेलं आहे. तर हा असा संपूर्ण एकसारखा प्लॉट आहे. तुम्हाला याची परिपूर्ण आपण आता पेरणीपासूनचा पेरणीचा एक व्हिडिओ टाकला होता आपण याच्या अगोदर. आता हे 40 दिवसाचं पीक झालेलं आहे. 40 दिवसामध्ये मी माझ्या शेतामध्ये याच्या अगोदर असं पीक पाहिलं नव्हतं. पण आता हे एवढं जबरदस्त असं फुटवे करून आहे. तर बघूया याचं उत्पादन किती किती क्विंटल निघते. आपण 10 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन याच्या अगोदर काढत होतो, 10 क्विंटल 12 क्विंटल. पण आता 10च्या समोर जाण्याची शाश्वती आहे. आणि दिनेश देशमुख भाऊ यांना सतत आपण फोन करून विचारपूस करून त्याची का आता पिकाला कोणती नत्राची मात्रा द्यायची की स्प्रेमध्ये कोणतं खत द्यायचं, औषधी कोणती घ्यायची स्प्रेमध्ये, खत कोणतं द्यायचं, कोणत्या वेळी कोणतं स्प्रे घ्यायचं, या संबंधित मार्गदर्शन ते करत असतात. आणि शेतकरी बांधवांनो, हे असं पीक याची जर अमृत पॅटर्न पद्धतीने जर आपण लागवड केली तर आपल्या खर्चामध्ये बचत होऊन देखील ह्याच्या आपल्या उत्पन्नात किमान 2% आपण जर 10 क्विंटल पिकवत असेल कोणतंही पीक तर 12 क्विंटल हे नक्की होते. त्याच्यासाठी आपण परिपूर्ण नियोजन करून जर केलं तर हे दुप्पटशी देखील पीक होत असते. याचं उत्तम ताजं उदाहरण हे आपलंच आहे. कारण मग स्वतः प्रॅक्टिकल करून हे पूर्ण नियोजन केलेलं आहे, बघू शकता. या पद्धतीमध्ये कोणताही अनावश्यक असा खर्च नाही जेणेकरून औषधाचा मारा जास्त मारावा लागेल किंवा खताचा देखील अमाप असा जास्त खत टाका लागेल असं देखील नाही. पण तरी देखील कमी खतामध्ये कमी फवारणी, कमी खर्च, कमी पैसे लागत असून कमी औषधीमध्ये असं उत्पन्न अधिक उत्पन्न देणारी हे संकल्पना व त्यांची हे अमृत पॅटर्नची जी निर्माण केलेली जे संकल्पना आहे ते एकदम उत्तम अशी आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी हे अंमलात आणावे व प्रत्येक शेतकऱ्याने आपलं पीक हे किमान आपल्या शेतीमध्ये 1 एकरचा किंवा अर्धा एकरचा किंवा 10 गुंठ्याचा प्लॉट देखील आपण अमृत पॅटर्नच्या नियोजनाचा जर केला तर आपल्याला काही ना काही प्रमाणामध्ये फायदा हा नक्की होतो. कारण आपण महागड्या औषधीकडून महागड्या चांगल्या कंपनीच्या दवाया वापरत असतो आपल्या पिकांवर, जेणेकरून उत्पन्न हे दुट्टीनं किंवा तपटीनं वाढवा म्हणून. पण हे जर अमृत पॅटर्नच्या पद्धतीने जर काटेकोरपणे नियोजन केलं तर आपलं उत्पादन हे नक्कीच 1 ते 1.5 पट हे 100% वाढणार आहे. बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपलं फक्त एक फवारणी झाली, एक खत होऊन आहे तरी प्लॉट हा इतका मस्त असा दिसत आहे. तर तुम्ही देखील करून बघा, एखादी प्लॉट करा, त्याच्यामधूनच तुम्हाला स्वतः अनुभव येईल की खरंच आपण सांगत आहोत ते खरं आहे की नाही आहे की फसवेगिरी आहे. कारण भरपूर असे कंपन्या आहे ज्यांचे ते स्वतः जाहिरात करतात आणि स्वतः ते असे प्लॉट डेव्हलप करून त्याच्यामध्ये कसं महागड्या औषधी आहेत त्या आपल्याला परवडण्याजोग्या नसतात. परवडत कशा नाही, कारण तेवढी महाग दवाई मारून आपल्याला उत्पन्न देखील तेवढं निघत नाही. पण याच्यामध्ये स्वस्त घटक असून स्वस्त दवाई मिळत फवारल्याने आपल्याला चांगलं अधिक असं दुप्पट प्रमाणात उत्पादन मिळणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर समस्त शेतकरी बांधव जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.